शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असं सांगून स्वतःच पालखीत बसले। हिंगोलीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा लगावलाय। लग्न एकाबरोबर आणि संसार दुसऱ्याबरोबर शिंदेंची ठाकरेंवर ही टोलेबाजी देखील पाहायला मिळाली। तर मी मुख्यमंत्री झाल्यामुळे अनेकांना पोटशूळ असं देखील शिंदेंचं म्हणणं आहे। बाळासाहेबांचा वारसा सांगणारे काही लोक सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार पालखीत बसवणार असं म्हणत स्वतःच बसले। झालेल्या निवडणुकीमध्ये जो विश्वास मतदारांनी दाखवला होता, एकीकडे बाळासाहेब ठाकरे, एकीकडे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे फोटो लावून आपण मत मागितली, बरोबर ना आमदार महोदय सगळे। आणि मग लग्न एका बरोबर संसार दुसऱ्या बरोबर, पुढचं मी काय बोलत नाही। असं कसं सहन होणार? या महाराष्ट्रातली जनता हे कदापि सहन करू शकत नाही। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकांना पोटसूळ उठला, या कसं काय होऊ शकतो? अजून ते हजम होत नाही, त्यांना हजमोलाच्या गोळ्या दिल्या तरी होत नाही। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण त्यांच्यासाठी काढून ठेवलाय, पण हजमच होत नाही। जसं मोगलांना पाण्यात संताजी धनाजी त्यांच्या घोड्याच्या रूपाने दिसायचे, असं बसता उठता झोपता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे। त्यामुळे हा एकनाथ शिंदे जास्ती काम करू लागला।